नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। या वडगावचं भविष्य आहे इथं आणि तुम्ही कॅमेरा काढा म्हणताय कशासाठी? त्याचे लेखी काय संमत आहे? कुणाचं आहे? कलेक्टरचं पत्र आहे? त्या दिवशी मुख्यमंत्री तुम्ही सीएमची हे बघितलाय पत्रकार परिषदेला काय म्हणले त्यात उमेदवारी प्रतिनिधीला कधी आणि उमेदवाराला किती वेळा जायला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेरा लावायला सुद्धा परमिशन आहे साहेब. त्या पत्रकार परिषदेत उल्लेख आहे का? आणि ते जीआर मध्ये पण आहे कोर्टाच्या. तुम्ही लावलं का बाहेर स्क्रीन सांगा सार्वजनिक ठिकाणी? अडचण नाही. उगाच कॅमेरा काढा का? प्रायव्हेट जागेत उद्देश काय? तुम्हाला कोणी पोलीस आला तुम्हाला कोणी पुढे गेलं काय? हा त्याचं कोणाच्या ऑर्डरीचं कलेक्टरांचं पत्र आपलं काढायचं काय नाही. कारवाई तुमच्यावर तुम्हाला करायची? सस्पेंडची ऑर्डर मागणार तुम्ही डायरेक्ट. जर जी फुडवायला लागलाय त्यांच्या निलंबनासाठी उद्या तिथे चौकात आंदोलन करेल. तुम्ही या लागलाय ना पुढं, तुम्ही अजून कोण कोण या लागलाय ते परवानगी घ्यायची ना सर, आम्ही कॅमेरा लावतो म्हणून खासगी जागा म्हणून तर साहेब खासगी जागेत बरं समजा आमच्या घरावर चोरी होणार आहे तुम्ही जबरदस्तीने काढायला लावा लागलाय का तुमचा ऍक्सेस सगळा इकडे दिसतोय साहेब ह्याचा कॅमेरा कोणीकडे एक मिनिट सांगा, एक मिनिट. तुम्ही सारी काढलं कॅमेरा आणि त्याला काय झालं जबाबदारी तुम्ही लिहून देणार का? लिहून द्या. हा? हा? ह्यांना विचारते प्रश्न. तुम्ही बोलू नका हो. तुम्ही बोलू नका. मला अजिबात इनामदार साहेब बोलायचं नाही तुम्ही. हळू बोला अण्णा, हळू बोला अजिबात बोलायचं नाही तुम्ही. हळू बोला साहेब हा म्हणून हळू बोला. हात खाली म्हणजे आमचे सर्वंट आहे तुम्ही. नाही तुम्ही हळू बोला करतोय मी. तुम्ही तुम्ही हळू बोला. बोला आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक 2 तारखेला पार पडली. आणि निवडणूक पार पडल्यानंतर जे काय मतदान ईव्हीएम मशीन्स आहेत त्या आज मराठा समाजाच्या या हॉलमध्ये वडगावच्या ठेवण्यात आले. ते ठेवण्यात आलेल्या मराठा समाजाच्या हॉलवर नजर ठेवण्यासाठी आमच्या यादव पॅनल आघाडीच्या वैयक्तिक कार्यकर्त्यांनी घरावर CCTV कॅमेरे लावलेले होते. ती पारदर्शकता यावी, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये, लोकांना कुणाच्याही मनामध्ये शंका नसावी त्यासाठी जे कॅमेरे लावले होते ते कॅमेरे आज वडगाव नगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगानं पोलिसांना पुढं करून या ठिकाणी काढलेले आहेत. या घटनेचा आम्ही यादव पॅनल आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतोय. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये विरोधी आघाडीने तक्रार दिली अशा पद्धतीनं सांगण्यात येते आणि तक्रार दिल्यानंतर कॅमेरे या ठिकाणचे काढण्यात आलेले आहेत. खरं वास्तविक कॅमेरे लावले पाहिजेत. कॅमेरा काढणं ही शंका निर्माण करणारी गोष्ट आहे, पण कॅमेरा ठेवणं म्हणजे पारदर्शकता आहे. पण ही पारदर्शकता काही लोकांना नको आहे आणि म्हणून या ठिकाणचे आज या ठिकाणी आपण बघू शकतो इकडचे कॅमेरे काढलेले आहेत आणि हे कॅमेरे काढल्यामुळं शंकेला वाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं जर या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने काही घटना घडली, आज आम्ही जर बघितलं तर आम्ही प्रचंड काम यादव पॅनल आघाडीकरता केलेलं आहे आणि 100% यादव पॅनल आघाडीच्या आमच्या सर्व सीटा नगराध्यक्षा सहित येणार आहेत. अशा पद्धतीचं जीव तोडून काम आम्ही केलेलं आहे. जनतेमधनं तसा प्रतिसाद होता आणि आज या ठिकाणचे CCTV कॅमेरा हटवून नेमकं ज्यांना हटवायचं आहे त्यांना यातून काय साध्य करायचं आहे हे लक्षात येत नाही. आणि मग या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे कॅमेरे हटवलेले आहेत, नगरपालिका प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल, या आयोगाचा या ठिकाणी आम्ही जाहीररित्या निषेध करतोय. या खाजगी इमारतीवर लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार कुणालाही नसताना आज रडीचा डाव या ठिकाणी सुद्धा खेळला जातोय. या घटनेचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर आज या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे आत असतील बाहेर असतील जे कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याचं लाईव्ह प्रक्षेपण लोकांना दिसण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेले आहे. मात्र वडगाव नगरपालिका प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्क्रीन लावलेली नाही. तिने आजच्याच तात्काळची स्क्रीन लावावी, अन्यथा शंकेला वाव निर्माण होईल असे या ठिकाणी मी नमूद करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.